यवतमाळच्या पुसदमध्ये माणुसकीची भिंत या संस्थेनं बेघर, दिव्यांग, वृद्ध आणि अनाथांच्या सोबत भाऊबीज साजरी केली। संस्थेच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ, पेढा देऊन अनाथांना औक्षण केलं, तर महिलांना साड्यांचं वाटप करत भोजन दिलं। मुंबईमध्ये कबुतरांचा वाद कोर्टापर्यंत पोहोचला असताना पुण्याच्या भोर शहरात भाऊबीजेनिमित्त कबूतर हवेत सोडण्याची जुनी परंपरा उत्साहात साजरी झाली आहे। भोरमधील कबूतर शौकीनांनी विविध राज्यांमधून आणलेल्या उच्च प्रजातीच्या कबुतरांना सोडलं। नागपूरमध्ये दिवाळीच्या सणात हवेची गुणवत्ता झपाट्याने घसरली असून प्रदूषणाची पातळी धोक्याच्या टप्प्यावर पोहोचली आहे। शहरातील AQI 204 वर नोंदवला गेल्यानं तो अस्वस्थ करणारा असल्याचं बोललं जातं। यामुळे वातावरणातील धूळकण आणि धुराचं प्रमाण वाढलं आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची बारामतीमध्ये भेट घेतली। सरनाईक यांनी पवारांची भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक देखील उपस्थित होते। आज सर्वत्र भाऊबीज साजरी होत असताना राजकीय घरांमध्ये देखील सणाचा उत्साह पाहायला मिळतोय। अमरावतीमध्ये काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी खासदार बळवंत वानखडे यांना ओवाळणी करत भाऊबीज साजरी केली। या प्रसंगी दोघांनी एकमेकांना शुभेच्छा देत स्नेहाचं वातावरण निर्माण केलं। राज्यभरात मोठ्या उत्साहात भाऊबीज साजरी होती। अशातच मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या लाडक्या लेकींकडून औक्षण करून भाऊबीज साजरी केली। राजापूरचे शिवसेनेचे आमदार किरण सामंतांनी जानकीबाई तेंडुलकर महिलाश्रम इथं भाऊबीज साजरी केली। यावेळी आमदार सामंत यांनी महिलाश्रमातील सर्व बहिणींना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या। रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांना भाऊबीजेच्या निमित्तानं मतदारसंघातील आदिवासी भगिनींनी ओवाळणी केली आहे। या ओवाळणी दरम्यान परसबागेतील केळी आणि भेटवस्तू या भगिनींनी मंत्री गोगावले यांना दिल्या, तर गावाच्या विकासाचा शब्द यावेळी गोगावले यांनी भगिनींना दिला। कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडक्या बहिणींच्या समवेत भाऊबीज साजरी केली। यावेळी अनेक भगिनींनी मुश्रीफ यांना ओवाळणी केली आहे, तर मुश्रीफांनी पूजेच्या ताटासह पणती आणि इतर साहित्य लाडक्या बहिणींना भेट दिली आहे। नाशिकच्या सिन्नरमधील सोमठाणे इथं क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांची भाऊबीज मोठ्या उत्साहात पार पडली। सोमठाणे गावी सख्या चुलत अशा 27 बहिणींनी कोकाटे यांना औक्षण करत भाऊबीज साजरी केली। साताऱ्याच्या माण तालुक्यातील कुकळेवाडीत मंदिराभोवती मेंढ्या पळवत नारळाचं तोरण शिवण्याची परंपरा आहे। या स्पर्धेत कुकळेवाडीतील माण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्या मेंढ्यांनी नारळाचं तोरण शिवलं। यावेळी स्पर्धा पाहायला नागरिकांनी गर्दी केली होती। मावळ तालुक्यातल्या वडगावात सोशल फाउंडेशनतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन केलं। स्वरा किंबहुनी आणि देवांश भाटे यांच्या सुरेल आवाजात नागरिक मंत्रमुग्ध झाले। दिवाळीच्या आनंद सोहळ्यात संगीताची ही पहाट सर्वांसाठीच अविस्मरणीय ठरली आहे। मावळमधील देहूत दिवाळी पहाट भक्तिरस तुकोबांचा हा सुरेल कार्यक्रम संपन्न झाला। संत तुकोबांच्या मुख्य मंदिरात गायिका काजल भेगडे यांच्या गायनानं वातावरण भक्तिमय झालं। यावेळी त्यांच्या स्वरांनी तुकोबांच्या चरणी भक्तिरसाची आरती अर्पण केली आहे। मावळमधील देहूत दिवाळीनिमित्त मुख्य देऊळ वाडा सजवण्यात आला। आकर्षक विद्युत रोषणाईनं भक्तिरस, प्रकाश आणि आनंदाचा त्रिवेणी संगम साधत संपूर्ण देहू नगरी उजळून निघाली आहे। त्यामध्ये प्रकाशोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली। दिवाळीनिमित्त नाशिकच्या मेळा बस स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली। एसटी महामंडळानं अनेक जादा बसेस सोडल्या, मात्र तरीही या ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होताना दिसते। त्यामुळे खासगी वाहनांकडून जादा पैसे आकारून प्रवाशांना लुटलं जातं। नाशिकमधील वणीचा सप्तशृंगी गड हा आजपासून 19 तास खुला राहणार आहे। दिवाळीनिमित्त भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मंदिर प्रशासनानं निर्णय घेतलाय। आजपासून 6 नोव्हेंबर या कालावधीत पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 12 पर्यंत मंदिर खुलं राहील। सोलापूरच्या अकलूजमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्तानं घोडे बाजार सुरू झालाय। काल पहिल्याच दिवशी 100हून अधिक घोड्यांची खरेदी विक्री झाली। त्यातून सुमारे 1.5 कोटींची आर्थिक उलाढाल झाली आहे। महायुतीमध्ये दोस्तीत कुस्ती पाहायला मिळणार आहे।
काही ठिकाणी महायुतीमध्ये तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत, त्याचा पुनरुच्चार अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी केला। जिथे फायद्याचं आहे तिथेच तिन्ही पक्ष युती करतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। लोकपालनं 7 लक्झरी BMW गाड्या खरेदी करण्यासाठी टेंडर काढलं। या निर्णयामुळे नागरिक तीव्र संताप व्यक्त करतायत। सोशल मीडियावर अनेकांनी या निर्णयावर टीका करत प्रश्न उपस्थित केलेत। अशा महागड्या गाड्यांची गरज काय? लोकपालनं याबाबत अद्याप कुठलेही स्पष्टीकरण दिलं नाहीये। यवतमाळच्या कळंबमधील गणेशवाडी पोड इथं मंत्री अशोक उईके यांनी आदी सेवा केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे। या माध्यमातून आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत। यावेळी मंत्री उईके यांनी आदिवासी महिलांना भाऊबीजची ओवाळणी निमित्त भेटवस्तू दिल्या। भाऊबीजेच्या मुहूर्तावरही ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र आलं। राज आणि उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भगिनी जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या घरी भाऊबीजेसाठी दाखल झाल्या। आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, अमित ठाकरे, उर्वशी ठाकरे सुद्धा उपस्थित होते। पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार आहेत असं वक्तव्य जरांगेंनी केलंय। तर धनंजय मुंडेंमुळे मुंडे घराण्यामध्ये दरी निर्माण झाली असा आरोपही जरांगे यांनी केलेला आहे। विकृतीविरोधात लढणं हे शिवसेनेचं काम आहे। शेवटच्या क्षणापर्यंत आपली लढाई सुरू असेल असा निर्धार रवींद्र धंगेकरांनी झी24 मुलाखतीत केला। पुणेकरांच्या भविष्यासाठी आपली लढाई सुरू राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। गोपीनाथ मुंडे यांच्या खऱ्या वारसदार पंकजा मुंडे आहेत असं विधान प्रकाश महाजन यांनी केलंय। महाजन यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत फेसबुकवरून एक पोस्ट शेअर केली आहे। यामध्ये त्यांनी करुणा मुंडे यांच्यावर निशाणा साधलेला आहे। जैन बोर्डिंगवर प्रशासक नेमून अनुदान द्या अशी मागणी रवींद्र धंगेकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली। जैन बोर्डिंगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द करा अशी मागणी देखील धंगेकरांनी केली आहे। तर रवींद्र धंगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेत असा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केला। धंगेकर एक मोहरा असून त्यांना मदत करणारे हात वेगळे आहेत असा दावा देखील राऊतांनी केलेला आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट